नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. करा सुरू. नमस्कार, सुप्रभात. थोडा सुरुवातीला गोंधळ झाला, त्याबद्दल क्षमा मागतो. काल आपण असं पाहिलं की सत्यलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, स्वर्लोक, भुवरलोक आणि भूलोक, म्हणजे पृथ्वीवरून सत्यलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत भूलोक, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक हा प्रवास आहे. म्हणजे पृथ्वीवरून सत्यलोकापर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा आपण ब्रह्मवारी करतो. परंतु प्रत्यक्षामध्ये आपण ब्रह्मवारी करण्या अगोदर आपला जन्म तर झाला पाहिजे, आपलं अस्तित्व तर पाहिजे. म्हणून खरं बघायला गेलं तर सत्यलोकात जिथे केवळ आणि केवळ अमेय अनंत ऊर्जा आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्यानेच खरं पाहायला गेलं तर बहुत श्याम बहुत व्हावं आणि आपल्यातील हा चैतन्याचा आनंद सर्वत्र उधळावा या संकल्पाने चैतन्यानेच त्या सत्यलोकातील अमर अनंत अमेय आणि असणेपणी केवळ असलेल्या स्वयंजात स्वतः निर्माण झालेली जी जन्माधीन नाही आणि मरणाधीन नाही अशी ती सत्यलोकातली स्वयंसिद्ध चेतन आहे, चैतन्य आहे. त्यानेच ठरवलं की बहुश्याम पद्धतीने अनेकानेक रूपे धारण करून आपल्यातील चैतन्याच्या विविध मनोहारी शलाका पृथ्वीवरती निर्माण करायच्या आणि त्या मनोहारी चैतन्याच्या शलाका त्याचं तेज अनुभवण्यासाठी पृथ्वीवर आपण जीव आणि जगत म्हणजे जीवांचं जग निर्माण करायचं. सृष्टी म्हणजे निसर्ग निर्माण करायचा आणि खरं तर या जीवजगतातील हा ब्रह्मचेतनेचा आनंद ज्यांना परिपूर्णपणे जाणता येईल असा सर्वोच्च जीव म्हणजे माणूस निर्माण करायचा. अशा पद्धतीने सत्य लोकातूनच म्हणजे जिथे नथिंग, जिथे वस्तू नाही, विषय नाही, जीव नाही, अशा त्या सत्य लोकातूनच ती अनंत ऊर्जा, ती न मोजता येणारी अमेय ऊर्जा, तिचा थांग पत्ता नाही अशी इनडेफिनिट अनिश्चित ऊर्जा, अशी कधीच डोळ्याला दिसणार नाही, कानाला ऐकू जाणार नाही, हातात पकडता येणार नाही अशी ती अनंत अदृश्य अमेय ऊर्जा जी सत्यलोकामध्ये खचोखच भरून राहिलेली आहे. म्हणजे अत्यंत परिपूर्णरित्या सत्यलोक हा त्या चैतन्याने भरलेला आहे. जे चैतन्य अदृश्य आहे, परंतु जे चैतन्य न मोजता येणार अमेय आहे, ज्याचा अंत नाही असं ते अनंत आहे. ते इनडेफिनिट म्हणजे निश्चिततेने त्याचा क्वांटम सांगता येणार नाही असं ते सत्यलोकातलं चैतन्य. तिथेच एक संकल्प निर्माण झाला की बहुश्याम म्हणजे आपण बहुत व्हावे आणि बहुत होऊन आपल्या चैतन्याच्या विविध शलाका सर्व सृष्टीवर पृथ्वीवर आपण निर्माण कराव्या. म्हणजे जसं सूर्याला वाटावं की आपलं तेज आपल्या सहस्र किरणाने पृथ्वीवर पाडावं, तसंच काहीच त्या सत्यलोकामध्ये त्या ब्रह्मलोकामध्ये झालं. आणि तो ब्रह्मलोकातला मूळ स्वामी ब्रह्मन म्हणजे विराट पुरुष, त्याच्यात संकल्प निर्माण झाला की आपल्या विराटतेचं दर्शन आपण उपलब्ध करण्यासाठी आपण भूलोकापर्यंत जावं. तिथे आपल्या चैतन्याचे किरण फाकावेत आणि ते चैतन्याचे किरण फाकण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी तिथे प्रथम आपण निसर्ग निर्माण करावा. त्या निसर्गामध्ये जीव जंतू निर्माण करावेत. त्या जीव जंतूंमध्ये सर्वात उत्क्रांत आणि सर्वोच्च असा माणूस निर्माण करावा की ज्याला या आनंदाचा उपभोग घेता येईल. आणि ब्रह्मापासून म्हणजे सत्य लोकापासून तपोलोकाकडे, जनलोकाकडे, महर लोकाकडे, स्वर लोकाकडे, भुवर लोकाकडे आणि भूलोकाकडे ही जी ब्रह्मापासून भूलोकाकडे ब्रह्मवारी सुरू झाली, तिचं आकलन सर्वोच्च अशा उत्कृष्ट मानवाला करून देण्यासाठी ही ब्रह्मवारी सत्यलोकातून ब्रह्मलोकातील भुवर लोकात आली. आणि ही सत्यलोकातून भुवर लोकात आलेली जी वारी आहे, तिचा जो देव आहे तो विठोबा, विठ्ठोबा म्हणजे विशेषत्वाने जो ठोंब्या आहे, जो करकटेवर पाय विटेवर घेऊन आहे, म्हणजे जो निर्वेद आहे, ज्याला कुठलीही काळजी नाही, जो पूर्ण आनंद स्वरूप आहे, तो पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे.
आणि तो जागच्या जागी चैतन्याचा पुतळा आहे. असा हा विठोबा म्हणजे ब्रह्मलोकातून ब्रह्मवारी सुरू झाल्यानंतर ते ब्रह्मच करकटेवर पाय विटेवर घेऊन विठ्ठल रूपाने विशेषत्वाने स्थाणू ठोंबा उभा असलेल्या रूपाने आपल्या समोर राहिलो. म्हणून खरं तर आपण आषाढी कार्तिकी म्हणतो, परंतु आषाढी कार्तिकी सुरू होण्या अगोदर स्वाभाविकच माणसं हवीत. माणसं नसतील तर वारी कोण करणार? यासाठीच म्हणाला की त्या ब्रह्मलोकातून त्या सत्यलोकातून तो जो चैतन्याचा पुतळा आहे त्यानेच आपल्या विविधांगी शलाका विविध किरणाद्वारे सत्यलोकातून सत्यलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, स्वरलोक, भुवरलोक आणि भूलोक म्हणजे पृथ्वीपर्यंत आपल्या चैतन्य शलाकांचा प्रवेश केला. आणि त्या चैतन्य शलाकांच्या प्रवेशातून पृथ्वीवरती अर्थात जो निसर्ग आहे त्या निसर्गातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची निर्मिती झाली. त्या पंचमहाभूतांच्या निर्मितीतून सर्व जीव जंतू आले आणि या सर्व जीव जंतूंची परिणत अत्यंत उन्नत अवस्था म्हणजे माणूस तोही ते जन्माला आला. आणि अशा तऱ्हेने ब्रह्मलोकातील चैतन्याच्या शलाका भूलोकापर्यंत आल्या. भूलोकामध्ये अर्थातच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत प्रथम आली. ती एकवटून त्यांच्या पंचीकरणातून स्वाभाविकरित्या उत्तम दर्जाचा माणूस निर्माण झाला. आणि त्याच्या अवतीभोवती इतर जे जीव जंतू जगत आहे ते माणसापेक्षा कमी प्रतीचं परंतु उत्क्रांतीच्या पाठील टप्प्यावर असणारं आणि पुढे मागे माणसापर्यंत पोचणारं असं ते जगत आहे. आणि या सर्वांसाठी अर्थातच झाडं, माडं, निसर्ग, पाणी या गोष्टी आहेतच. तर या सर्व गोष्टीतून प्रथम आपणाला ब्रह्मदेवाने सत्यलोक सोडून आपला ब्रह्मलोक सोडून त्याच्या चैतन्य आनंदाची उधळण करण्यासाठी पृथ्वीवर धाव घेतली. ही खरी तर ब्रह्माची वारी पृथ्वीवर आली. आणि या पृथ्वीवरच चैतन्याच्या अनंत किरण शलाकांनी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या निर्मितीतून निसर्ग निर्मितीतून आणि याच निर्मितीतून पुढे जीव जंतू यांचं जग निर्माण झालं. आणि याच जगतामध्ये सर्वोच्च ठिकाणी हा जो मानव निर्माण झाला तो मानव म्हणजे अर्थातच त्या सत्यलोकातील त्या विराट पुरुषाची त्या ब्रह्माची खरी निर्मिती म्हणजे माणूस. आणि हा माणूस आणि ब्रह्म याच्यामध्ये पंढरपूरचा जो विठोबा आहे तो खऱ्या खुऱ्या अर्थाने तो ब्रह्मदेव म्हणजे त्या ब्रह्माचा विराट पुरुष तो करकटेवर पाय विटेवर असा निश्चिंत उभा आहे. म्हणजे जिथे चैतन्य आहे तिथे आनंद आहे, तिथे निश्चिती आहे, तिथे काळजी नाही, तिथे व्यथा नाही, तिथे दुःख नाही, तिथे कमी जास्त नाही, तिथे केवळ आणि केवळ साम्य भाव आहे. तिथे पूर्ण चेतना आहे, तिथे पूर्ण साम्य आहे आणि तिथे पूर्ण आनंद आहे. म्हणून हा विठ्ठल जो आहे पंढरपूरचा तो सत्यलोकातील ब्रह्मदेवाचा ब्रह्मवारीतून निर्माण झालेला हा चैतन्याचा पुतळा म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे हा विराट जो ब्रह्म आहे त्या ब्रह्माचेच तो पुतळा आहे. आता हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्या निश्चित एक लक्ष आलं की ब्रह्मलोक परिपूर्ण चैतन्याने भरलेला आहे. परिपूर्ण चैतन्य आहे, तिथे सगळीकडे चैतन्य आहे म्हणजे साम्यभाव आहे. सगळीकडे चैतन्याचा मुक्त वावर आहे म्हणजे तिथे स्वातंत्र्यही आहे. आणि सगळीकडे जिथे स्वातंत्र्य आणि समता आहे तिथे आनंदही आहे. म्हणजे परिपूर्ण चैतन्याचा जर आपण साठा असू तर परिपूर्ण चैतन्याचा साठा म्हणजे सच्चित आनंद रूपी तुर्यावस्था, सच्चित आनंद रूपी एकवटलेली अवस्था त्याला तुर्या म्हणतात. म्हणजे सत वेगळेपण आहे, चैतन्य वेगळेपण आहे, आनंद वेगळेपण आहे नव्हे. सच्चित आनंद मिळून एकत्वाने जी गोष्ट आहे तिला तुर्या म्हणतात. तीन गोष्टी गेल्या तरी तिन्ही गोष्टी गेलेल्या रूपात एक होतात आणि तुर्या म्हणजे ब्रह्म म्हणून उरतं. म्हणून विविधता गेली तरी विविधता परत ब्रह्मामध्ये जाऊन एकवटते. म्हणून ब्रह्मदेव किंवा ब्रह्मलोक किंवा सत्यलोक तिथलं एकवटलेलं तेच पृथ्वीवर सच्चिदानंद रूपी शलाकाने किरणाने प्रकर्षाने प्रखरित झालं किंवा प्रकर्षाने निर्माण झालं. त्याच्यातूनच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
ही मूळ पंचमहाभूत आली. त्यांच्या पंचीकरणातून जीव जगत निर्माण झाला. त्या पंचीकरणातूनच उत्कृष्ट मानव निर्माण झाला. आणि या सर्व जीव जगत आणि मानव यांच्या नियंत्रणासाठी जी शक्ती म्हणतात तिला ईशन, ईशन म्हणजे नियंत्रण करणारी शक्ती, ती त्या ब्रह्मशक्ती नियंत्रण शक्ती म्हणून पृथ्वीवर आहे. आणि प्रत्यक्ष ब्रह्म म्हणावं तर तो विठोबा म्हणून पंढरपूरला उभा ठाकलेला आहे. तर खरं सांगायचं म्हणजे ब्रह्मलोकातून तो विराट पुरुष वारीवर निघाला आणि पृथ्वीवर आला. त्या प्रथम ब्रह्माने पृथ्वीची वारी केली. त्या पृथ्वीवर आपलं प्रतिनिधित्व त्याने विशेषत्वाने ठोंबा असलेला, करकटेवर पाय विटेवर आहेत, त्याच्या हातात शस्त्र नाही. म्हणजे खऱ्याखुऱ्या चैतन्याला शस्त्राची गरज नाही. खऱ्याखुऱ्या चैतन्यामध्ये युद्ध नसतं, तिथे तुझं माझं नसतं, तिथे पूर्ण साम्यावस्था असते. आणि खरं चैतन्य, पूर्ण साम्यावस्था, पूर्ण आनंद जिथे आहे तिथे युद्ध नाही, शस्त्राची गरज नाही. केवळ आणि केवळ आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं ते विठोबाचं रूप. म्हणजे खरं तर ब्रह्मलोकातून सत्यलोकातून भूलोकावर आलेल्या ब्रह्मवारीचं ते मूर्तिमंत विराट पुरुषाचं रूप म्हणजे तो विठ्ठल आहे. आता हे सर्व ज्या संत महंतांनी जाणली, ती गोष्ट त्या संत महंतांनी जाणली. याचा अर्थ कसा आहे, जरी देहरूपात संत महंत आले तर त्या संत महंतांना कायम स्वरूपी कळत होतं की आपण देह नाही, आपण मन नाही, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ही एकावर एक असलेली आवरण म्हणजे आपण नव्हे. जसं आपण म्हणतो टिफिन बॉक्स असतो, त्याच्यात एकात एक राहणारे असे 3-4 डबे असतात. परंतु टिफिन बॉक्सचे डबे म्हणजे आतील टिफिन म्हणजे खाद्य नव्हे. तेव्हा आपण स्थूल सूक्ष्म कारण देह म्हणजे साधे डबे आहोत. स्थूल देह मोठा डबा आहे, त्याच्यात लहान डबा सूक्ष्म देहाचा आहे, त्याच्याहून लहान डबा कारण देहाचा आहे. स्थूल देह म्हणजे इंद्रियांचा देह. त्यानंतर सूक्ष्म देह म्हणजे मनबुद्धी अंतःकरणाचा, अंतःकरण रूपी जो देह आहे तो सूक्ष्म देह आहे. आणि सत्व रजतम हे त्रिगुण जे आहेत तो त्याच्या आतला कारण देह आहे. परंतु स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे फक्त 3 टिफिन बॉक्सेस आहेत. परंतु या बॉक्सेस मध्ये असलेला पदार्थ जो आहे तो काय आहे, तो आहे शुद्ध चेतना. म्हणून संत महंतांनी ओळखली की आपण स्थूल सूक्ष्म कारण असे एकाधिक अडकवलेले 3 डबे नसून त्या स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या डब्यामध्ये असलेली ब्रह्मचेतना हेच आपलं मूळ रूप आहे. मग ती ब्रह्मचेतना त्या डब्यामध्ये जरी किंचित झाली, लहान झाली, तरी सुद्धा सूर्याचा एक किरण आणि सूर्य तत्वतः एकच असतात. तसं स्थूल सूक्ष्म कारण देहातील आतील जी जाणीव शक्ती आहे, संवेद्य शक्ती आहे, तेच आपलं आत्मरूप आहे. आणि तोच खरा आपला पदार्थ आहे. म्हणजे माणूस या पदाचा अर्थ काय, तर माणूस या पदाचा अर्थ स्थूल सूक्ष्म कारण देह याच्यातील ससंवेद्य सदसत विवेक शक्ती, ही जी ससंवेद्यता आहे, ही सदसत विवेक शक्ती आहे, तोच आपल्या पदाचा खरा खुरा अर्थ आहे. म्हणून माणूस पदाचा खरा खुरा अर्थ स्थूल सूक्ष्म कारण या देहांतर्गत असलेली विशुद्ध चेतना. आणि जर ही विशुद्ध चेतना हे आपलं रूप आहे असं माणसाला कळलं तर माणूस दुसऱ्याशी बोलताना वागताना खऱ्या खुऱ्या एकाच बुद्धीने वागेल आणि बोलेल. तो दुसऱ्याकडे बघेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल स्थूल सूक्ष्म कारण देहात पदार्थ म्हणून चेतना माझ्यामध्ये आहे, तीच चेतना समोरच्या माणसामध्ये स्थूल सूक्ष्म कारण या डब्यातील मूळ पदाचा अर्थ म्हणजे चेतना तीच समोरच्या माणसामध्ये आहे. म्हणून बीई म्हणजे असणे. असणे म्हणजे काय, ब्रह्मलोकामध्ये सत्यलोकामध्ये चेतना जशीच्या तशी आहे. आणि त्या बीई मधून बीइंग, बीला आयएनजी लागला की बीइंग म्हणजे जीव निर्माण झाले. म्हणून बी मधून बीइंग झाले, बी मधून प्राणी मात्र आली. पण प्राणी मात्रांच्या स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या आत जो पदार्थ आहे, मुख्य घटक आहे,
तो आहे चेतना. म्हणून माणूस माणसाशी बोलताना खऱ्या अर्थाने मीच माझ्याशी बोलतो, किंवा माझ्यातील पदार्थ आणि तुझ्यातील पदार्थ मूल पदार्थ म्हणजे शुद्ध ब्रह्मचेतना आहे. ते लक्षात घेऊन माणूस जर दुसऱ्याशी बोलेल तर माणूस माणसाशी म्हणजे आत्मा आत्म्याशी संवाद साधेल. आणि जेव्हा आत्मा आत्म्याशी संवाद साधतो तेव्हा निश्चितच कुठल्याही तऱ्हेचा झगडा नसतो. कारण चैतन्याचा चैतन्याशी संवाद म्हणजे आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग, आणि आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग असताना त्या आनंदाचं अंग सुद्धा आनंदाने परिपूर्ण भरलेलं असतं. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. म्हणून प्रत्येक माणसाच्या आत जी शुद्ध चेतना आहे तो माणूस या पदाचा अर्थ आहे. आणि माणसाच्या आतील शुद्ध चेतना हाच तो पदार्थ ज्याला आत्मवस्तू म्हणतात. म्हणून माणूस माणसाशी बोलताना तो आत्मा आत्म्याशी बोलतो. या भावनेने जर बोलेल तर राजा आणि प्रजा सुद्धा, राजा प्रजेकडे आणि प्रजा राजाकडे बोलताना आत्माच आत्म्याशी संवाद साधतो. अशा तऱ्हेने बोललं जाईल, सांगितलं जाईल. आणि जेव्हा आत्माच आत्म्याशी संवाद साधतो असं सांगितलं जाईल तेव्हा एखाद्या सर्वसाधारण माणसाची कथा आणि व्यथा ही आत्म्याची प्रत्यक्ष जीवनात जगताना येणारी अडचण म्हणून पंतप्रधान सुद्धा समजून घेतील. कारण पंतप्रधान ही आत्मा आहे आणि जनता ही आत्मा आहे. म्हणून जनतेच्या कथा आणि व्यथा राजा जेव्हा समजून घेतो तेव्हा आत्माच आत्म्याशी संवाद साधतो. आत्माच आत्म्याचं म्हणणं ऐकून घेतो. आत्माच आत्म्याच्या म्हणण्यातील तथ्य समजून घेतो. आणि आत्माच आत्म्याच्या म्हणण्यातील तथ्य समजून बाहेरच्या जगात येणाऱ्या अडीअडचणीचं निवारण करतो. म्हणून जेव्हा प्रत्येक माणूस दुसऱ्या प्रत्येक माणसाची आत्मैव भावाने आत्मएव केवळ आणि केवळ शुद्ध चेतना भावाने पाहिल तेव्हाच खऱ्या अर्थाने ब्रह्मवारी जी पंढरपुरात येऊन तिथे ब्रह्म विठोबाच्या रूपाने उभं राहिलं आणि ते सांगते सर्वभूती भगवंत, सर्व प्राणी मात्रांच्या भगवंत, म्हणजे चैतन्य. जो धनाने युक्त असतो तो धनवंत, बुद्धीने युक्त असतो बुद्धिवंत, आणि चेतनेने युक्त असतो तो भगवंत. म्हणून सर्वाभूती भगवंत म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या आत तीच ब्रह्माची विशुद्ध चेतना आहे. चेतनेमध्ये भेद नसतो म्हणून तिथे समता आहे. चेतना सर्वगत सर्वत्र जाऊ शकते म्हणून तिथे स्वातंत्र्य आहे. आणि सर्वत्र जाणारी स्वतंत्र असलेली स्वातंत्र्य असलेली चेतना, सर्वत्र जाणारी स्वातंत्र्य असणारी आणि समभावात असणारी चेतना म्हणजे स्वातंत्र्य आणि समता हे चैतन्याचे आणि आत्म्याचे गुण आहेत. आणि जेव्हा आपण कुठल्याही अडीअडचणी नसता सर्वत्र जाऊ शकतो, जेव्हा आपण कुठलीही अडीअडचण न ठेवता सर्वांशी संवाद साधू शकतो, तेव्हा स्वातंत्र्याने समत्वाने वागल्यामुळे अशा समत्व आणि स्वातंत्र्यामध्ये जी निर्मिती होते तीच आनंदाची निर्मिती. म्हणून चैतन्याचा समता, स्वातंत्र्य आणि आनंद हा मुख्य विशेष आहे. आणि हा जो आनंद आहे, समता स्वातंत्र्य आनंद, सर्वत्र समत्वाने वागणे, सर्वत्र संचार करायला कुठल्याही तऱ्हेची आडकाठी नसणे, त्यामुळे जी आनंदाची प्राप्ती होते ती स्वातंत्र्य समता आणि आनंद म्हणजेच खऱ्या अर्थाने आनंद आहेच. सत आणि चित, सत मध्ये आपलं खरं स्वरूप आपण ओळखतो. सत्य खरं स्वरूप काय आहे? त्याच्यामध्ये समत्व आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे आणि त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून सच्चिदानंद, सत्य, चैतन्यपूर्ण आणि आनंदपूर्ण हे सच्चिदानंद स्वरूप हे जे आत्म्याचं स्वरूप आहे हेच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मचेतनेचं आहे. हेच सच्चिदानंद स्वरूप विठोबा म्हणून पंढरपूरला करकटेवर पाय विटेवर घेऊन उभा आहे. आणि ते करकटेवर पाय विटेवर घेऊन आहे याचा अर्थ असा त्याला स्वतंत्र कार्य करण्याची गरज नाही. ज्याला चैतन्याचं स्वातंत्र्य, समत्व आणि आनंद हे तीन गुण कळले आणि ज्याने चैतन्याचे हे गुण आत्मसात करून
त्याच भावात जो जगला त्याला कुठल्याही तऱ्हेची वेगळी कृती करायची गरज पडत नाही. प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या जेव्हा आव्हान येतं तेव्हा त्या आव्हानाला आतून सहज पद्धतीने तोंड दिलं जातं. येणारी समस्या सच्चिदानंद आत्मरूपाने आपोआप दूर केली जाते. असं जेव्हा सच्चिदानंद आत्मरूप जे ब्रह्माचे रूप आहे जे विठवा म्हणून आज पंढरपूरला आहे ते जेव्हा सच्चिदानंद आत्मस्वरूप आपल्याला कळेल तेव्हा माणूस प्रत्येकाशी वागताना आत्मा आत्म्याशी जसा वागेल तसा वागेल आणि आत्मा आत्म्याशी जसा वागेल तसा वागणं म्हणजे स्वातंत्र्य समता यांचा सन्मान करून आणि या सन्मानपूर्वक एकमेकाला वागणूक दिली की त्याच्यातून जी आनंदाची निर्मिती होते तीच स्वातंत्र्य समता आणि आनंदाची एकवटलेली निर्मिती आणि ते एकवटलेलं साम्राज्य हेच खरं खरं आत्म्याचं साम्राज्य आहे. यालाच स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम असं आपल्या मंत्र पुष्पांजलीत म्हटलेलं आहे. यालाच राजाधिराज महाराज असं म्हटलेलं आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा अर्थातच सत्यलोक तपलोक जनलोक महरलोक स्वरलोक घोरलोक भूलोक इथपर्यंत ही जी ब्रह्माची वारी आहे इथपर्यंत ही सत्याची वारी आहे ही भूलोकावर येऊन स्थिरावली आहे. आणि भूलोकामध्ये विशेष करून आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात म्हणायचं झालं तर पंढरपूरचा विठोबा म्हणून ते ब्रह्म उभं आहे. त्या ब्रह्माचा हा सच्चिदानंद असा अलौकिक एकवटलेला जो भाव आहे तो ज्याला प्राप्त झाला तो प्रत्येक माणूस दुसऱ्या प्रत्येक जीवाशी माणसाशी नव्हे दुसऱ्या प्रत्येक जीवाशी आत्मा म्हणून जोडला जाईल. आणि आत्मा जेव्हा आत्म्याला भिडतो तेव्हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समता आनंद या तिन्ही गोष्टीचं पृथ्वीवर साम्राज्य निर्माण होतं. तेव्हा स्वातंत्र्य समता आणि आनंद हे जिथे निर्माण झालं तिथे आणि तिथेच खऱ्या अर्थाने सत्यलोकातला ब्रह्मदेव जरी भूलोकात आला तरी सुद्धा सत्यलोकातील तीच अनुभूती भूलोकामध्ये तेव्हाच येऊ शकते जेव्हा विशेष करून माणसाला प्रत्येक जीवाच्या आत आहे तो आत्माच आहे ते ब्रह्मच आहे ते सनातन सत्य उमगेल. आणि त्या सत्याला अनुसरून आपण प्रत्येकाशी बोलताना आत्मा आत्म्याशी बोलतो. हे बोलण्या अगोदर कुठली गोष्ट करताना कृती अगोदर हे जर भान राहिलं तर सदा सोहम आत्मा असे भान राहो. सदोदित सहा आत्मा मी आहे. मी तो ब्रह्मलोकातलं जे अखंड पुरुष तत्व आहे ते आत्मा रूपे जरी अनेकांमध्ये विभाजित दिसलं तरी एकत्वाने ब्रह्मलोकातील किंवा सत्य लोकातील ब्रह्म हे जिथे जीवलोकामध्ये आत्मा रूपाने एकवटलं तर तेच ब्रह्म इथे जे एकवटलेलं ब्रह्म आहे ते इथे बहुश्याम पद्धतीने अनेकामध्ये पडलेलं आहे. सूर्य एक आहे आणि हजारो मडक्यात हजार सूर्य दिसतात पण तो सूर्य एकच असतो. तसं सत्य लोकातील जे ब्रह्म आहे ते सत आहे म्हणजे कायम स्वरूपी असणार आहे. ते चित आहे ते पूर्ण चैतन्य आहे आणि ते आनंदमय आहे. म्हणून सच्चिदानंद ब्रह्म ब्रह्मलोकातून भूलोकात आलं तेव्हा एक सूर्य हजार मडक्यात दिसावा तसा एकच ब्रह्म हजारो जीव आणि त्याच्या जगतामध्ये प्रतिबिंबित झालं तरी सुद्धा त्यातील जो विशेष करून मानव आहे त्या मानवाला संपूर्ण मडक्यातील सर्व सूर्य हे हजार सूर्य नसून एकच सूर्य आहेत. मडकी अनेक आहेत. याचा जर भाव लक्षात आला तर स्थूल सूक्ष्म कारण देह अशी आवरणं जरी अनेक दिसली तरी आतील सूर्य जो आहे तो एक आणि एक म्हणजे ते ब्रह्मच आहे. आणि या देहातील ब्रह्म म्हणजेच आत्मा हा जर ही कव्हर गेली हे जर सर्व स्थूल सूक्ष्म कारण देह गेले तर इथे भूलोकावर सुद्धा केवळ आणि केवळ चैतन्यच राहील. हे लक्षात घेतलं तर देहामध्ये असून सुद्धा आपण चेतनाच आहोत हे जेव्हा प्रत्येक माणसाला मूलभूतरित्या समजेल तर प्रत्येक माणूस दुसऱ्या प्रत्येक माणसाशी दुसऱ्या प्रत्येक जीवाशी आत्मा म्हणून कनेक्ट व्हायचा संबंधित व्हायचा प्रयत्न करेल. आणि प्रत्येकाने दुसऱ्या प्रत्येक जीवाशी आत्मा म्हणून कनेक्ट होणं
संबंधित होणं, जोडून घेणं, हे जेव्हा शक्य होईल तेव्हा ती ब्रह्मदेवाची वारी जी भूलोकात आली, त्या भूलोकात जेव्हा आपण पंढरपूरला जातो, वेगवेगळ्या दिशेतून जगातून लोक पंढरपूरला येतात, तर या सर्व लोकांना हे जर आत्मा आत्म्याशी संबंधित आहे आणि हा एक आत्ममेळ आहे, हे भविष्यांमध्ये प्रकट झालेले ब्रह्माचं आत्मरूप तिथे पंढरपूरला एकत्र येऊन ते खऱ्या अर्थाने व्रत म्हणजे ब्रह्म झालेलं आहे असं जर आपणाला कळलं आणि त्या वारीतून आपण हा ब्रह्मभाव होऊन पाठी आलो तर आणि तरच हा ब्रह्मभाव आपल्या कायमस्वरूपी ध्यानात ठेवून आपण जीवन जगलं तर निश्चितच कुठल्याही तऱ्हेने जसं चैतन्याला अडचण नाही, चैतन्याला काळजी नाही, त्याला फिकीर नाही, त्याला युद्ध नाही, त्याला हिंसा नाही, त्याला षडविकार नाहीत, तसे आणि तसेच आपण जर आपलं हे आत्मतत्व म्हणजे ब्रह्म म्हणून सच्चिदानंद रूप त्याचं जाणलं, त्याची साम्यावस्था, त्याचं स्वातंत्र्य, त्याचा आनंद जर आपण खऱ्या अर्थाने जाणला तर आपण प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे काहीही न करता अकर्तेपणे सर्व कर्तृत्व आपल्यामध्ये आहे. कारण ब्रह्माला काही करावं लागत नाही, त्याचं तेच कर्तृत्वान आहे. असं जेव्हा आपलं आत्मज्ञान परफेक्शनकडे जाईल तेव्हाच आपली ही आषाढी कार्तिकी यशस्वी होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ब्रह्माने भूलोकावर येऊन त्याची जी ब्रह्मवारी चालू ठेवलेली आहे त्या वारीचं यश जेव्हा ब्रह्मच भूलोकात आले हे त्या जगातील माणसांना तंतोतंत पटेल आणि तंतोतंत त्याचं आचरण केलं जाईल तेव्हाच ती ब्रह्माची ब्रह्मवारी जी भूलोकात आली त्या ब्रह्मवारीचंही सार्थक होईल आणि भूलोकातील लोक ते ब्रह्म पाहायला विठोबा पाहायला पंढरपूरला जातात त्या लोकांचीही वारी तेव्हाच सार्थ होईल. म्हणून ब्रह्मवारी यशस्वी ठरवायची का न ठरवायची ही जबाबदारी खरं सांगायचं तर पृथ्वीवरच्या माणसांवरच आहे. म्हणून आत्म्याशी आत्म्यासारखा व्यवहार तर तेच आत्मा आहे समजून जर माणूस व्यवहार करील तर निश्चितच काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ या षट विकारांना मुळात अस्तित्वच नाही. या गोष्टी नाहीत त्या आहेत अशा वाटतात आणि त्या कारणाने आपण देह नसून आपण देह आहोत असं समजल्यामुळे षडविकारांचा जन्म होतो आणि या षडविकारांमध्ये आपण अडकल्यानंतर देहाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि मग या जन्ममृत्यूच्या चक्रावर कर्माद्वारे बंधित झालेलं हे शरीर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हा जो सर्व प्रकार आहे तो केवळ आणि केवळ आपण आपल्यातील आत्मतत्वाची शुद्धता पूर्ण शुद्ध रूपाने न जाणता स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता आणि जो आनंद आहे तो आत्म्यात त्याच्या ठाई वसतच आहे तो आपल्यामध्ये आहेच. त्यामुळे स्वातंत्र्य समता आनंद आणि अर्थात हे सर्वत्र तिन्ही गुण असल्यामुळे एकमेकाबद्दल वाटणारा आत्मभाव म्हणजे आत्मीयता त्या सर्व गोष्टी आपणाला जागच्या जागी कळल्या आणि कळल्या जर त्या आपण आत्मसात केल्या तर जिथे आपण आहोत तिथे स्पष्ट सांगायचं म्हणजे देहाच्या पलीकडे मुक्तच आहोत. हे स्थूल सूक्ष्म कारण देह असलं तरी सुद्धा देह विवर्जित आपण आत्मतत्व आहोत हे भाग येईल तेव्हा आपण विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे ही स्थिती या भूलोकावर गाठू शकतो. तेव्हाच आपली आषाढी कार्तिकीची वारी यशस्वी होऊ शकते आणि माणसांची आषाढी कार्तिकीची वारी आत्मा आत्म्याशी वागतो त्या पद्धतीने वागल्याने जर यशस्वी झाली तर सत्यलोकातून ब्रह्मलोकातून भूलोकात पंढरपूरला विठोबा रूपे तो जो तेजाचा पुतळा उभा आहे त्या ब्रह्माची सुद्धा ती वारी तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा त्या वारीचा अर्थ त्याने निर्माण केलेल्या माणसांना खराखुरा कळेल आणि त्या अर्था बरहुकूम जेव्हा आपण जीवन जगू तेव्हा ब्रह्माची भूलोकात आलेली ब्रह्मवारी आणि भूलोकातील माणसांची पंढरपूरला गेलेली आषाढी कार्तिकी ह्या दोन्ही वाऱ्या तेव्हा एकाच वेळी यशस्वी होतील. ब्रह्मदेव त्याचं ज्ञान सर्वांना देण्यामध्ये यशस्वी झाला आणि त्याचं ज्ञान तंतोतंत घेतल्यामुळे ब्रह्माची सर्वात उत्कृष्ट जी ही आहे निर्मिती आहे संतती आहे ती म्हणजे माणूस
ब्रह्माच्या सर्वात उत्कृष्ट माणूस या संततीने जेव्हा ब्रह्मभाव स्वीकारला तेव्हाच माणसाची आषाढी कार्तिकी ह्या वारी या दोन्ही वाऱ्या यशस्वी झाल्या आणि तेव्हाच ब्रह्मातून भूलोकावर आलेली ब्रह्मवारी यशस्वी झाली. त्या ब्रह्माची ब्रह्मवारी आणि आपली आषाढी कार्तिकी वारी या 2+3 या तिन्ही वाऱ्या हे खरं सांगायचं म्हणजे त्या सर्व गोष्टी एकाच वेळेला यशस्वी होतात जेव्हा ब्रह्माचा आपल्या आनंदाचं विभाजन करून आपल्याच सुपुत्रांना लाभ देण्याचा हेतू जेव्हा ब्रह्माचा आहे तो हेतू जेव्हा आपल्याला कळतो आणि त्या हेतू बरं हुकूम आपण दुसऱ्या प्रत्येक जीवाशी आत्मा म्हणून वागतो तेव्हा ब्रह्माची ब्रह्मवारी भूलोकात आलेली आणि आपली पंढरपूरची वारी तेव्हाच या दोन्ही वाऱ्या खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आणि तेव्हाच म्हणायचं की भगवंताचा विजय असो. भगवंताचा विजय हा सुद्धा त्याच्या पुत्रांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. नाहीतर बाप कर्तृत्ववान आणि पुत्र जुगारी अशी सध्या जी अवस्था आहे ती अवस्था जर टळली तर ब्रह्म जे भूलोकात विठोबा म्हणून आलं त्यालाही खराखुरा आनंद मिळेल आणि भूलोकातल्या लोकांना त्या ब्रह्माचा अर्थ कळल्यामुळे आपला आत्मगुण स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता याच्यातच संपूर्ण आनंदाचं निधान आहे कळल्यामुळे विशेष असं काही न करता फार आटापिटा न करता आपणाला जो सहजानंद मिळेल तोच खरा आनंद आहे. आपली प्रत्येक वेळा अशी गोष्ट होते की आपण भरपूर खातो आणि खाऊन आनंद मिळवतो, पोट बिघडतं, पोट सरतं, दुःख निर्माण होतं. आपले सर्व आनंद काहीतरी करण्यातून भोगण्यातून प्राप्त झालेले आहेत पण जे जे भोगलं जातं ते सरतं. त्यामुळे भोगातील आनंद सरता होतो नाहीसा होतो. तर भोगानंद हा क्षणिक आहे परंतु ज्ञानानंद आपण सच्चिदानंद रूपी आणि अर्थात आत्मीयतेचं तत्व असलेला आपण सर्वच आत्मसंचारी आत्मगुण असलेला असाच सर्व माणूस आहे. ते जेव्हा सर्व माणसांना तंतोतंत कळेल आणि त्या पद्धतीने त्यांचं वर्तन होईल तेव्हा इथे षड्विकाराला थारा नाही, इथे मायेला थारा नाही. माया सुद्धा आहे का नाही म्हटलं तर मायेची व्याख्या या मा जी नाही सा माया, जी नाही ती माया. मग नाही ती माया आपल्याला का सतावते कारण जे आहे ते आपण जाणू शकत नाही. म्हणून आपलं सच्चिदानंद रूप हेच ब्रह्माचं पृथ्वीवरचं माणसामध्ये अवतीर्ण झालेलं ब्रह्मरूप आहे हे जर कळलं तर तो ब्रह्म आणि माणूस याच्यामध्ये तो उभा असलेला पंढरपूरचा विठोबा जे ब्रह्माचं प्रतीक आहे ते केवळ प्रतीक न राहता ते रसरशीत ब्रह्म म्हणून आपण जाणू शकू. आणि ही जेव्हा ब्रह्माची जाणीव आपल्या अंतरंगात होईल तेव्हा ब्रह्म भूलोकात आलं त्या ब्रह्माची ब्रह्मवारी आणि भूलोकातली आपली पंढरपूरची वारी या दोन्ही वाऱ्या खऱ्या अर्थाने यशस्वी होतील. आणि मग वरचेवर कुठेही न जाता आपण जागच्या जागीच विठोबा आहोत, आपण जागच्या जागीच ब्रह्म आहोत आणि आपण जागच्या जागीच परिपूर्ण आत्मा आहोत. आणि जिथे परिपूर्ण आत्मा आहे तिथे परिपूर्ण आत्मानंद कृती रहित मिळतो. बसल्या जागी तो आनंद मिळतो. असा बसल्या जागी आत्मानंद मिळणं हीच तर खरी आनंदाची सर्वात रहस्यमय गोष्ट आहे. ती जर आज आपल्याला कळली आणि त्या पद्धतीने आपण वागू शकलो तर ब्रह्मवारी आणि आपली पंढरपूरची वारी ह्या दोन्ही वाऱ्या सार्थकी झाल्या असं म्हणता येईल. अस्तु धन्यवाद. सर्वांना शुभ दिन.